नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. जालना शहरात भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील युतीबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. एकीकडे वरिष्ठ नेत्यांच्या युती संदर्भात बैठकावर बैठका होत असताना मात्र कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येते. काल रात्री जालन्यात एका हॉटेलमध्ये बैठक झाल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार बबनराव लोणीकर यांनी माध्यमांसमोर माहिती दिली होती. पाहूया. राज्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे मित्रपक्ष आणि आम्ही एकत्र बसून युती करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच पद्धतीप्रमाणे जालन्यामध्ये सुद्धा गेले 2 दिवसापासून आमचे मित्रपक्ष आणि आम्ही बैठका करतो. कालही बबनराव लोणीकर, अर्जुनराव खोतकर, कैलाश गोरंट्याल, भास्करआबा दानवे, अरविंदजी चव्हाण, ब्रह्मानंदजी चव्हाण असे सर्व आमचे मित्रपक्ष एकत्र बसलो. बैठकीमध्ये एकमेकाचे प्रस्ताव एकमेकाला आम्ही शेअर केले. कोणी कोणत्या जागा मागितल्या त्याच्यावर आम्ही आज आमच्या पक्षाचे सगळे नेते एकत्र बसून चर्चा करणार आहे. ते त्यांच्या पक्षाचे नेते एकत्र बसून चर्चा करणार आहे आणि आज 4 वाजता आमची पुन्हा एकदा युतीच्या संदर्भामधली बैठक आहे. आमच्या बैठकीमध्ये जी चर्चा झाली ती समाधानकारक चर्चा झाली. या शहराच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं, या शहराच्या जनतेची भावना आहे आणि ती भावना डोळ्यासमोर ठेवून आम्ही एकत्र बसण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं की अंतिम टप्प्यात युतीची बोलणी आमची सुरू आहे. जालना शहर हे विकासाला मतदान देणारं शहर आहे. कोणी कितीही काही जरी केलं आणि काही बोललं तर त्याकडं दुर्लक्ष करून शेवटी जो कोणी पक्ष विकास करेल त्याच्या पाठीमागं मतदान करणारं हे शहर आहे. त्यामुळं आम्ही आज पुन्हा एकत्र बसून या विषयावर चर्चा करू. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय आज ठरण्याची शक्यता आहे. असं आहे की जागा वाटपाचा फॉर्म्युला आम्ही एकमेकाला शेअर केला. आज आत्ता आपल्या राज्याचे सहकार मंत्री पाटील साहेब आत्ताच येऊन गेले. त्यांनीसुद्धा त्यांच्या पक्षाबद्दलची जी भूमिका आहे ती आमच्यासमोर ठेवली आणि मला असं वाटतं ती भूमिका विचारात घेऊन त्यांनाही काही जागा सोडण्याचं आम्ही ठरवलेलं. राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही प्रतिसाद देत नाहीत असं जिल्हाध्यक्षांचा आरोप आहे. असं आहे, त्यांनी कोणाजवळ आरोप केला मला माहीत नाही, पण आता आमच्यासोबत नाश्ता केला, आम्ही चहा पिलो, आमच्या चांगल्या गप्पा झाल्या आणि त्यांचे सहकार मंत्री होते, कमिशनर माजी आर्दळ साहेब होते, आपले शिक्षक मतदारसंघाचे आमदार होते, सगळे नेते आम्ही एकत्र होतो. मला वाटतं ते काही असं म्हणले काही आमच्या ऐकत नाही. एकूण जागा 65 आहे, त्यापैकी दोन्ही पक्ष शिवसेना आणि भाजप 40 जागेसाठी आग्रही असले. मला असं वाटतं की आता आम्ही शेअर केलंय, फायनल निर्णय कोणताच झाला नाही. आज निर्णय होईल. दादा, पुण्यात जी 2 राष्ट्रवादी एकत्र येण्यावर चर्चा चालू होती, चर्चा विस्कटली. मला असं की या गोष्टीवर जे काय बोलायचं असेल ते दोन्ही पक्षातला कोणी एखादा नेता बोलन, त्याचा आमच्याशी काही संबंध येणार आता किती वेळ लागेल अजून फायनल बोलणी व्हायला? नाही. फायनल आता हे चर्चा चालूच आहेत. 4 वाजता आम्ही आज बसणार आहे. मला असं वाटतं की आज आम्ही चर्चा फायनल करू अशी शक्यता आहे. भाऊ, काय सांगाल, महायुतीमधून तुम्ही एक मित्रपक्षाचे नेते म्हणून आज या ठिकाणी बैठकीला उपस्थित होता, काय चर्चा झाली, काय सांगाल? माननीय नेते दानवे साहेब, लोणीकर साहेब आणि अन्य सर्व युतीचे घटक, अरविंदरावजी असतील किंवा ब्रह्मानंदजी असतील, आमची संयुक्त बैठक आज अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये पार पडली. दानवे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रस्ताव एकमेकाला दिले आणि 100% शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाई अशा प्रकारची युती होण्याची 100% खात्री आहे. आणि आमचे अध्यक्ष चव्हाण साहेब सगळेजण इथे येण्याचं कारण आहे की आम्हाला इथं माहिती करायची आहे. आमची माहितीच्या संदर्भामध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि निश्चितपणे आम्हाला राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये, लातूरमध्ये देखील आम्हाला माहिती करायची आहे. साहेब, पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती, अशातच ती युती फिसकटल्याचं बोललं जातं. ते त्यांनाच विचार, त्यावरच्या लेवलच्या गोष्टी आम्हाला कशाला विचारणार. सकाळपासून अजित पवार नॉट रिचेबल होते, पण आता कळलंय की ते अमोल कोल्हे सोबत बैठक करतात म्हणून तुम्ही बसले असतील, कामात असतील. कामासाठी काम करणारा माणूस आहे. कामासाठी वेगळे बसले की नॉट रिचेबल, पळून गेले असं कसं म्हणता येईल?
तर 23 तारखेपासून फॉर्म भरणं सुरू झालेत, मात्र जालन्यात अजूनही युतीचा प्रश्न निकाली लागलेला नाही. किती वेळ लागेल का? पण कसं आहे, महायुती करायचं म्हणल्यावर शिवसेना आहे, बीजेपी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, सगळ्याला एकत्र येणं, विषय मांडणं एकाच बैठकीमध्ये होत नाही ना निकाल. सगळ्या तर वेळ लागते. आज 2 दिवसात होऊन जाईल आमची युती. बरं, राज्यातील नगरपालिका नगर परिषदांमध्ये महायुतीला गवळी पैसा आलेला आहे. हो, आगामी महापालिकाचं चित्र कसं असेल? त्याच्यापेक्षा चांगला असेल, त्याच्यापेक्षा चांगलं आहे. साधारण किती जागा आहेत? 29 पैकी किती जागा आहेत? नाही, आम्हाला नगरपालिके जेवढ्या जागा भेटल्यात मागेल्या वेळेस त्याच्यापेक्षा जागा जास्त भेटतील, कारण मागे ज्या काही चुका झाल्यात आमच्या त्या आम्ही दुरुस्त करून घेणार आहोत. पोटाच्या विकारावर शस्त्रक्रिया करताना सिरियस झालेल्या महिला रुग्णाला जालना येथील संत गजानन हॉस्पिटल येथून छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलवले. मात्र दुर्दैवाने आज पहाटे या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी या महिलेचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथून आणून थेट संत गजानन हॉस्पिटलच्या गेट समोर ठेवून हंबरडा फोडल्याचं पाहायला मिळालं. जालना येथील संत गजानन हॉस्पिटलमध्ये किडनी संबंधित आजाराच्या शस्त्रक्रियेसाठी 26 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आलं होतं. शस्त्रक्रिया सुरू असताना या महिला रुग्णाची प्रकृती खालावली. त्यानंतर संत गजानन हॉस्पिटल येथे डॉक्टरांनी संबंधित महिला रुग्णाला छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात रेफर केलं. मात्र 27 डिसेंबर रोजी पहाटे दुर्दैवाने या महिला रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेत मृतदेह आणून संत गजानन हॉस्पिटल समोर हंबरडा फोडला. सुमारे 2 तास हा मृतदेह रुग्णालयाच्या गेटवर तसाच पडून होता. शिवाय महिला रुग्णाच्या नातेवाईकांनी देखील मोठ्या प्रमाणात रुग्णालयात गर्दी करून संताप व्यक्त केला. मयत महिला रुग्णाला 2 मुली आणि 1 मुलगा असून परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने गावातील नागरिकांनी हळहळ देखील व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, MCN न्यूज, जालना. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार राजा जागृत व्हावा, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरभर मतदान जनजागृती अभियान राबवलं जात आहे. प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांना मतदानाचं महत्त्व आणि आपल्या हक्काबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. माझे वोट, माझे वोट, माझे वोट, माझे वोट, माझे वोट, माझे वोट. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाने शहरातील सर्व वॉर्डामध्ये प्रत्यक्ष जाऊन मतदारांशी संवाद साधत जनजागृती केली आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने व्यापक मतदार जनजागृती अभियान हाती घेण्यात आलंय. या अभियानाअंतर्गत प्रत्येक वॉर्डात पथके पाठवून नागरिकांना मतदानाचं महत्त्व, मतदानाचा आपला अधिकार तसेच लोकशाहीतील मतदारांची भूमिका याविषयी सविस्तर माहिती देण्यात येते. जनजागृती दरम्यान एक मत मजबूत लोकशाही या संकल्पनेवर भर देण्यात येत असून मतदान न केल्यास लोकशाही प्रक्रियेत होणाऱ्या परिणामांची जाणीव करून दिली जाते. नागरिकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे. तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. या अभियानात पोस्टर, बॅनर, घोषवाक्य, प्रत्यक्ष संवाद तसेच माहिती पत्रकाच्या माध्यमातून मतदारांना माहिती देण्यात येते. विशेषतः पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुण मतदारांमध्ये उत्साह निर्माण करण्यावर भर दिला जातोय. महापालिका प्रशासनाच्या या उपक्रमामुळे मतदारांमध्ये जागरूकता वाढत असून येणाऱ्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. निवडणुकीच्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मतदारांना जनजागृती करण्यासाठी काय काय उपाययोजना राबवल्या जात आहेत? मतदानाच्या अनुषंगाने उपाययोजनामध्ये ज्यामध्ये आम्ही मतदार शपथ आहे, त्याच्यानंतर जागोजागी होर्डिंग्स आहेत, त्यानंतर प्रचारासाठी आम्ही बॅनर वगैरे पण लावलेले आहेत आणि विविध शहरातील वेगवेगळ्या प्रभागामध्ये रांगोळी स्पर्धा आणि उखाणे, त्यानंतर शाळेच्या माध्यमातून स्लोगन मुलांच्या मार्फत घोषवाक्य तयार करणे आणि असे बरेच उपक्रम आहेत ज्याद्वारे मतदान जनजागृतीसाठी विविध प्रभागामध्ये फिरून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. काही शपथ वगैरे घेत आहे? हो, शपथ आहे, ज्यामध्ये मतदार प्रतिज्ञा शपथ आहे जी आम्ही कंपल्सरी केलेली आहे. प्रत्येक वार्डामध्ये जाऊन आम्ही ही प्रतिज्ञा घेत आहोत. काय काय स्लोगन दिले गेले ते? मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, एक वोट एक वोट, मतदान आपला अधिकार आहे आणि संविधानाच्या अनुषंगाने ती पण माहिती आम्ही त्याद्वारे देत आहोत की जेणेकरून मतदानाचं महत्त्व आपल्या याच्यामध्ये काय आहे या प्रकारचे. काय नाव आपलं? प्रमिला राजू मोरे. मतदान जनजागृतीसाठी माझे नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. जालना शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालय स्थापन करण्यात आली असून मतदारांसाठी EVM मशीनची माहिती आणि जनजागृतीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
जालना शहर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून प्रशासनाकडून तयारीला वेग आलाय. याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने शहरातील 5 विविध ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्यात आली आहे. या कार्यालयांच्या ठिकाणी मतदारांना ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबत सविस्तर माहिती मिळावी यासाठी ईव्हीएम मशीन उपलब्ध करून देण्यात आलंय. मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी तसेच मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने ही जनजागृती मोहीम राबवण्यात येते. याशिवाय मतदान केंद्रांवर कार्यरत राहणारे मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ईव्हीएम वापराबाबत प्रशिक्षण देण्यात येत असून सर्वसामान्य नागरिक आणि मतदारांना देखील मतदान प्रक्रियेची माहिती दिली जाते. मतदारांनी निर्भयपणे आणि योग्य पद्धतीने मतदान करावे यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जाते. महापालिका निवडणूक शांततेत, पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने पार पडावी यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.